विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जे फ्लायओव्हरचा खालचा भाग हा सुशोभीकरणासाठी जवळपास 13 करोड रुपये खर्च केल्याचं समोर आलेलं आहे आणि हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचा प्रोजेक्ट असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्याची या सुशोभीकरण केल्याची स्थिती काय आहे ही आपण TV9च्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत। आपण जर बघितलं तर आता मुंबईच्या जे फ्लायओव्हरच्या खालीच उभे आहोत आणि या ठिकाणी ज्या 13 करोड रुपयाच्या मधून जे आहे ह्या जे डिवायडर आहेत हे डिवायडर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। त्याची वरची जी ग्रिल आहे ही ग्रिल बसवण्यात आलेली आहे। मात्र सध्या जे या डिवायडरवरची जी झाडं आहेत या झाडं ही पाण्याअभावी पूर्णपणे सुकलेली आहेत। त्याच्या आजूबाजूला पूर्ण माती आहे आणि ते पूर्ण मातीचं साम्राज्य आणि पान खाऊन जे थुकलेले डिवायडरवरला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर हे पूर्ण दुर्गंधीयुक्त परिस्थिती जी आहे ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। महापालिकेची जी BST बस सेवा जी आहे या बस सेवेचं जे एक डेमो जो आहे हा डेमो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याला कला दालन हे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या कला दालनामधून मुंबईकरांना या ठिकाणचं जे हो बस कला दालन असं या बसला नाव देण्यात आलेलं आहे। त्याच्या बाजूला जे ग्रिल लावण्यात आलेले आहेत त्या सुद्धा एक करण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि एकंदरीतच या बसची जर अवस्था आपण जर बघितली तर पूर्णपणे बसच्या खाली बांबू आहेत। आजूबाजूला घरधुल्यांचं सामान पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी काही लोक या ठिकाणी घरधुले वगैरे झोपलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं या जे फ्लायओव्हरचा सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं हे सुशोभीकरण झालेलं नाही। या ठिकाणचे जे आमदार जे आहेत अमीन पटेल यांनी सुद्धा हा केवळ स्कॅम आहे असा आरोप सुद्धा करण्यात आलेला होता। तर शेन्नॉय नावाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा याबाबत कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या जे फ्लायओव्हरच्या खालची जर स्थिती बघितली तर आपल्याला कुठंतरी या खरंच जे फ्लायओव्हरचं सुशोभीकरण झालेलं आहे का, मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठीचं जे सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं ते कुठंतरी या जे फ्लायओव्हरच्या खाली आपल्याला पाहायला मिळतंय का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। कारण डेमो म्हणून जी बस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ती डेमो ही बस सुद्धा कुठेतरी आपल्याला भंगार अवस्थेत असतानाच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या करामधला जो 13 करोड रुपयाचा जो खर्च होता हा कुठेतरी या निमित्तानं पाण्यात गेला की काय असा प्रश्न या सर्व परिस्थितीवरून निर्माण होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।